समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये अनेक चांगली माणसं आहेत, परंतु राजकारणाचा चिखल आपल्या अंगावरती ओढवून कशाला घ्यायचा, यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात. अशा माणसांमुळेच राजकारणामध्ये वाईट माणसांचं प्रमाण वाढतं. राजकारणाची गटारगंगा झाली आहे. अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल, असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरहे येथील संस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 7व्या युवा संसदेचा समारोप झाला. यावेळी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष आणि युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी या ठिकाणी उपस्थित होते. नगरसेवक गणेश बिडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला. तसेच भरीव सामाजिक कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं. जातीपातीचं सोनं झालं या, जातीपातीचं सोनं झालं या आणि गावगाड्यातल्या मातीची राख झाली या, गावगाड्यातल्या मातीची राख झाली या. जातीपातीचं सोनं झालेलं आहे. आणि म्हणून मी शार्दूलला सांगेन की राजकारणामध्ये याचं असेल तर माती घेऊन यावं का जात घेऊन यावं, हा माझ्यासारख्या समोर पडलेला प्रश्न आहे. मी माझ्या समोर बसलेल्या युवकाला राजकारणामध्ये येत असताना, अरे तू माती घेऊन ये का जात घेऊन ये, ह्यातलं उत्तर कोणतं द्यावं, हा सुद्धा प्रश्न आजच्या घडीला कठीण झालेला आहे. माती घेऊन आला तर त्याची माती होती या, आणि सोनं घेऊन आणि जात घेऊन आला तर राजकारणामध्ये त्याचं सोनं होतं या. मग मी माझ्या गावगाड्यातल्या पोराला काय सांगावं, तू काय घेऊन यावं. राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल. पण आज सज्जन माणसं ही नेबळट झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे. जोपर्यंत सज्जन माणसं नेबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही, हे माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे. पार्टीला आम्ही रिप्रेझेंट करत नाही, हे कोणत्याही नेत्याला या ठिकाणी आम्ही रिप्रेझेंट करत नाही. हा जो मंच आहे हा कोणत्याही लोकसभेचा नाही, राज्यसभेचा नाही, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही, विधानसभेचा नाही, विधान परिषदेचा नाही. हा जो मंच आहे हा मंच भारतामधल्या जवळपास 80 कोटी जे आमच्या देशामध्ये युवक आहेत यात त्या सगळ्या लोकांना रिप्रेझेंट करणारा हा मंच आहे. वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आमची पोरं आहेत, गोरगरीब शोषित दलित वंचित समाजामधून जी आमची पोरं येतात, या सगळ्या पोरांचा हा मंच आहे. आणि या मंचाच्या माध्यमातून ज्यांचे आई वडील मोठे नाहीत, ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, ज्यांना कुणी गॉडफादर नाही, म्हणून जी लोक राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये येत नाहीत, अशा मुलांना प्लॅटफॉर्म देणारा हा मंच आहे. 4 खांब आहे लोकशाहीमध्ये, 4 पिल्लर्स आहे, 4 खांब आहे. या 4 खांबाच्या माध्यम 4 पिल्लरच्या माध्यमातून विकास होत असतो. आणि म्हणून विकास करणारे लोक हे जर चांगले राहिले, जर वाईट राहिले तर नाही होत, पण चांगले लोक जर राहिले विकास करणारे, मग आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, मग सरपंच असेल, विकास करणारे लोक जर चांगले जर राहिले तर त्या ग्रामपंचायतचा विकास होतो, त्या नगर परिषदचा विकास होतो, त्या शहराचा विकास होतो आणि मग देशाचा पण विकास होतो, राज्याचा विकास होतो. चांगले लोक राहणं ही काळाची गरज आहे. मी इथं आल्यावर पाहिले या संस्थेचं एक ब्रीद आहे बघा, वाक्य पहिलंच, बल बुद्धी आणि सद्विचार घेऊनच राजकारणात या, नाहीतर नाही आले तर तिकडेच राहा, काही फरक पडणार नाही. चांगल्यासाठी या, चांगल्यासाठी या, चांगलं करायसाठी या. राजकारणात यायचं असेल तर आधी श्रीकृष्ण भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानेश्वर तुकाराम यांना वाचा, समजून घ्या, मग राजकारणात या. पैसेच कमवायचे असेल तर दाऊदला समजून घ्या,
मला नक्की काय करायचं ते तुम्ही ठरवा. इकडे यायचं ते कशासाठी यायचं आपलं आपण ठरवा. म्हणून माझी तरुणाला विनंती. दुसरी गोष्ट आहे, तरुणाने राजकारणात यावं का तर यावं नाही, तो त्यांचा हक्कच आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.